जय हिंद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं महारथी करिअर अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आपण मागे जालना भरती पोलीस भरतीचा पेपर बघितला होता. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या क्लासमध्ये आपण जळगाव पोलीस भरतीचा पेपर बघणार आहोत. ठीक आहे. बघा, जर तुम्हाला कोणताही पेपर द्यायचा असेल तरी हे पेपर बघून जा. खूप छान चांगले प्रश्न विचारले. ठीक आहे. या सगळ्या प्रश्नांचं एकदम विस्तृत मध्ये आणि चांगल्या प्रकारे मी तुम्हाला सोल्युशन सांगतो. मित्रांनो, चला बघा, आपल्याला पहिला प्रश्न खूप छान सांगितलेला आहे. ठीक आहे. आता काय करू आपण, हे 45 आणि 80 गणे या संख्येला काय करू, संक्षिप्त रूप देऊ. म्हणजे काय करू, एक संख्या निवडू की ज्या संख्येने या दोन्ही संख्याला भाग जाईल. बघा, आता माझ्या लक्षात येतं की 45 आणि 80 या दोन्ही संख्याला 5 न भाग जातो. ठीक आहे. जर मी वरच्या संख्येला 5 न भाग दिला तर 9 उत्तर येतं, आणि 80 ला जर मी 5 न भाग दिला तर 5 1 5 किती उरले, 3 वरून आले 0, 5 6 30. म्हणजे मला कळालं की ते किती राहिले, 16 राहिले. ठीक आहे. आता हे 9/16 आहे का नाही, याला काय करायचं, आपल्याला वर्गमुळाच्या बाहेर काढायचंय. आता वर्गमुळाच्या बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपण काय करू, 9 कितीचा वर्ग आहे तर 3 चा वर्ग आहे, म्हणजे 3 बाहेर आले, आणि 16 कितीचा वर्ग आहे तर 4 चा वर्ग. एकदम सिंपल प्रश्न होता, साधा प्रश्न होता. बघा, उत्तर काय आलं, 3/4 आलं, जे की आपलं सी नंबरला काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. बघा, मी प्रश्नाची मांडणी खूप छान केली. पहिले सिंपल प्रश्न घेतलेले, त्यानंतर थोडे टप लेवलचे प्रश्न घेतलेले, शेवटचे प्रश्न खूप छान आहे, तुम्हाला मजा येईल बघून सरी. ठीक आहे. एकदम सिंपल पद्धतीने सोल्युशन सांगेल. बघा, जर तुम्ही ह्या चॅनलमध्ये नवीन आला असेल ना, तर काय करा, अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. बघा, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न घ्या. बघा, पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं, दोन संख्येचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 21 आणि 252 आहे. जर त्यापैकी एक संख्या 84 असेल तर दुसरी संख्या कोणती. बघा, हे प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षामध्ये विचारला. तुम्ही ज्या पण परीक्षेची तयारी करणार असाल ना, कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला बरेच जेवढे पण पेपर तुम्ही काढशाल, तुम्हाला हा प्रश्न कुठे ना कुठेतरी सापडेल. बघा, दोन संख्येचा मसावी सांगितलेलं, त्याच्या यावेळेस काय करायचं, लक्षात ठेवायचं, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणेला लसावी, किंवा मसावी लसावी यांचा गुणाकार हा दोन्ही संख्येच्या गुणाकाराच्या बरोबर असतो. ठीक आहे. बघा, आता इथे काय सांगितलं, आपल्याला दोन संख्येचा मसावी आणि लसावी दिलाय. मग मसावी आणि लसावी किती दिलाय, तर 21 दिलाय आणि 252 दिलाय. ठीक आहे. आणि त्यापैकी एक संख्या, तुम्ही पहिली म्हणा दुसरी म्हणा, काही फरक पडत नाही, आपण इथे x म्हणू, आणि दुसरी संख्या किती दिली, 84 दिली. आता व्यवस्थित लक्षात ठेवा, इकडे गुणिला इकडे दुसरी भागेला होईल, मग इकडे काय येईल, भागेला येईल. ठीक आहे. तुम्हाला काटाकाटी करायची असेल, सिंपल पद्धतीने काटाकाटी करू शकता, पण माझ्या लक्षात येते 21 21 21 84. ठीक आहे. म्हणजे काय केलं मी, 21 ने डायरेक्ट 84 ला भाग दिला. ठीक आहे. 4 1 4 4 सगळं 24, 4 3 12, किती आलं, 63 उत्तर आलं. ठीक आहे. 63 किती नंबरला, आपलं सी नंबरला उत्तर आहे. ठीक आहे. एक मिनिट बघा, आता पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बघा, हा प्रश्न सांगितलेला आहे आणि आपल्याला काय सांगितलं, ह्या अपूर्णांकाचा लसावी किती. बघा, आपल्याला लसावी पण विचारू शकतात, मसावी पण विचारू शकतात. ठीक आहे. जर आपल्याला लसावी विचारला तर वरच्या संख्येचा लसावी घ्यायचा, आणि जर आपल्याला मसावी विचारला तर वरच्या संख्येचा मसावी घ्यायचा. आपण दोन्ही पद्धतीने काढू बघू. ठीक आहे. म्हणजे मसावी पण काढू आणि लसावी पण काढू. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपल्याला लसावी सांगितला ना, तर आपण काय करू, लसावी शोधू. बघा, संख्या काय, 3/5, इकडे काय 4/15, आणि इकडे काय 7/10. ठीक आहे. सगळ्यात अगोदर काय करू, ह्या संख्येचे अवयव पाडू. बघा, सगळ्यात अगोदर काय करू, ह्या संख्येचे अवयव पाडू. काय सांगितलेले, पहिली संख्या 3 4 आणि 7 आहे. ठीक आहे. आता बघा, या तिन्ही संख्येला कोणत्याच कॉमन संख्येनं भाग जात नाही. या तिन्ही संख्येला कोणत्याच कॉमन संख्येनं भाग जात नाही, म्हणून सर हे काय झालं, ह्या संख्येचं उत्तर झालं. म्हणजे काय, 3 गुणिला 4 गुणिला 7. तर असं तुम्ही समजू शकता, 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 7, हे काय झालं, या संख्येचं उत्तर झालं. ठीक आहे. जर आपण काढलं तर बघा, आता 2 गुणिला 2 का घेतलं, कारण हे 4 आहे का नाही, त्याला काय लिहिलं, 2 गुणिला 2 लिहिलं. ठीक आहे. आता खालच्या संख्येचे अवयव पाडू. बघा, 5 10 आणि 15. बघा, या संख्येत जर अवयव आपण पाडले तर 5 1 5, 5 2 10, 5 3 15, परत 2 न भाग दिला 1, आणि हे 3 जसेच तसे, परत 3 न भाग दिला 1. म्हणजे ह्या संख्येचे उत्तर काय आलं, बघा, 5 गुणिला 2 गुणिला 3, हे काय पडले, ह्या संख्येचे अवयव पडले. बघा, हे अवयव पाडले, हे अवयव पाडले. आता बघा, जर आपल्याला ह्या अपूर्णांकाचा लसावी काढायचा आहे, जर आपल्याला ह्या संख्येचा लसावी काढायचा आहे, तर वरच्या संख्येचा आपल्याला काय पाहिजे, लसावी पाहिजे. वरच्या संख्येचा आपल्याला काय पाहिजे, लसावी पाहिजे. बघा, 7 त्रिक 21 आणि 21 चौक किती होईल, किंवा ह्या संख्येचं बघा, 7 त्रिक 21 आणि 21 चौक किती होईल, 84. 21 चौक किती होईल, 84. ठीक आहे. आणि खालच्या संख्येचा मसावी पाहिजे, म्हणजे 5 10 15 आहे का, याचा मसावी पाहिजे. मसावी म्हणजे काय, की अशी संख्या ज्या संख्येला कॉमन संख्येनं भाग जाईल. मग बघा, 5 ने या तिन्ही संख्येला भाग गेला, म्हणजे 5 ह्या संख्येचा काय झाला, मसावी झाला. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. बघा, आपल्याला काय करायचा होता, लसावी काढायचा होता. मग लसावी काढायचा म्हणजे काय येईल, 84/5 येईल. 84/5 येईल. ठीक आहे. बघा, मग 84/5 कुठे आहे, तर एक नंबरलाच आपलं उत्तर बरोबर आहे. पण मला सांगा, ह्या संख्येत जर मसावी काढायचा असता, व्यवस्थित लक्ष द्या, या संख्येत जर मसावी काढायचं असतं, मी काय केलं असतं, वरच्या संख्येचा मसावी घेतला असता. थोडा विचार करा,
आणि विचार करा की ह्या संख्येचा मसावी काय येईल. बघा आपण मसावी काय घेतो की ज्या संख्येनं कॉमन संख्येनं भाग गेला पाहिजे. म्हणजे बघा हे 5, 10, 15 आहे की नाही, इथं कॉमन संख्येने भाग गेला 5, 10, 15 कॉमन संख्येने गेला, कितीने गेला 5 ने गेला. पण इथे कोणत्या कॉमन संख्येने भाग जाईल, आणि जेव्हा कोणत्याही कॉमन संख्येनं भाग जात नाही तेव्हा भाग जातो 1 ने. म्हणजे काय येईल 1. बघा व्यवस्थित लक्ष द्या. एक मिनिट. जर लसावी काढायचा असेल तर लसावी वरती मसावी खाली, आणि जर मसावी काढायचा असेल तर ह्या संख्येचा मसावी घेतला. आता काय करा खाली आपल्याला लसावी पाहिजे. मग 10, 5, 10, 15, 10 यांचा लसावी किती येईल व्यवस्थित बघा. 5, 10, 15 हे बी आपण लिहिले. 5 दुने 10, 10 त्रिक 30, म्हणजे 30 हा काय झाला ह्या संख्येचा लसावी झाला. मग इथे काय येईल 30 ह्या संख्येचा काय येईल लसावी. ठीक आहे बघा. मग आता 30 1/30 हे काय झालं या संख्येचा मसावी. मी तुम्हाला दोन्ही सांगितलं, जर अपूर्णांकाचा लसावी विचारला तरी सुद्धा आपल्याला काढता आला पाहिजे, जर अपूर्णांकाचा मसावी विचारला तरी सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे. ठीक आहे बघा. पुढचा प्रश्न सांगितलेला एकदम सोपा आहे. मस्तपैकी आपल्याला कशानं कंचे भागोभावन सोडवायचं आहे. कशानं कंचे भागोभावन. ठीक आहे. आता याच्यात कंस आहे का नाही, म्हणजे पहिले आपल्याला काय करायचं आहे भागाकार. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो की फक्त भागाकार आणि गुणाकार करायचा, बाकीचं काही करायची आवश्यकता नाही. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय करणार भागाकार करणार. मग काय 5 चौक 20 डायरेक्ट जागेवर करतोय बघा. त्यानंतर गुणाकार म्हणजे 4 त्रिक 12. आता शिल्लक बघा आपल्याकडे काय राहिलं 16 अधिक 12 वजा 17. ठीक आहे एकदम सिंपल. म्हणजे 16 12 किती होईल, तर 16 12 होईल 28. 28 वजा 17 किती येईल. 8तून 7 गेला 1, 2तून 1 गेला 1, किती आलं उत्तर 11 आलं. ठीक आहे एकदम सिंपल होता प्रश्न, जास्त काही अवघड नव्हता. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा आता आपल्याला काय करायचंय, ही जे खालचे उत्तर आपल्याला दिले ठीक आहे, याच्यापैकी एक आपल्याला इथून सनी उचलायचं आणि वरती साईन ठेवायचे, ज्याचं उत्तर आपल्याला काढायचंय. ठीक आहे. बघा शक्यतो सगळ्या संख्या लहान लहान एकदम मोठी संख्या आहे. आपण काय करू बरोबरचं चिन्ह तिथं येईल शेवटी ते ठेवू. ठीक आहे. दोनच ठिकाणी, एक ए ला आहे एक सी ला आहे. ठीक आहे. ह्या दोन्ही उत्तर आपण ठेवून बघणार आहे. बघा जर मी हे गुणाकाराचं साईन ह्या ठिकाणी ठेवलं, व्यवस्थित लक्ष द्या. जर गुणाकाराचं साईन ह्या ठिकाणी ठेवलं याचं उत्तर 150 येईल. याचं उत्तर 150 येईल. बाकीचं आता ह्या 150 मधून जर मी ही कोणतीही संख्या काढली तर 36 उत्तर येऊ शकत नाही. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये थोडासा दिमाग सुद्धा लावायचा, कारण चार एका प्रश्नामध्ये आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे जर आपण ऑप्शनचा वापर केला तर. मग बघा तर शक्य नाहीये का, कारण इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे हे उत्तर आपलं कटलं. आता आपण पहिलं ठेवून बघू. बघा 10, 15, 2, 4 आणि 36. बघा पहिले काय ठेवलं प्लसचं साईन ठेवलं, त्यानंतर काय ठेवलं मल्टिप्लाय ठेवलं, त्यानंतर काय ठेवलं मायनस ठेवलं, त्यानंतर काय ठेवलं इक्वल टू ठेवलं. बघा 15 दुने 30, कारण आपल्याला काय करायचं पहिले गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. काय आलं 10 वजा 4 बरोबर 36. बघा 10 आणि 30 किती होईल, किंवा 30 आणि 10 किती होईल 40. 40 वजा 4 बरोबर 36. 40 मधून 4 गेले म्हणजे 36 बरोबर किती आले 36. म्हणजे आपलं सॅटिस्फाय झालं का, उत्तर सॅटिस्फाय झालं का, हो. म्हणजे हे काय आपलं उत्तर आहे कशाचं, ए नंबरचं उत्तर काय आपलं बरोबर आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न खूप छान विचारलेला आहे. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. मी हा प्रश्न कसा समजून सांगतो. बघा काही करायचं नाही, आपल्याला अपूर्णांक दिलाय. काय म्हटलं एका शेतामध्ये एकूण झाडांपैकी जेवढी झाडं आहे 7 पैकी 3 हे झाडं आंब्याचे आहेत. ठीक आहे. 5 पैकी 2 हे झाडं पेरूचे आहेत. बघा आपण लिहून घेऊ वाटलं असतं. काय म्हटलं आंब्याची झाडं आहे आणि पेरूची झाडं आहे. ठीक आहे. आणि उर्वरित म्हणजे शिल्लक राहिलेले झाडे हे संत्र्याचे, म्हणजे कोणते संत्री. बरोबर 3 झाडं आपण लिहून घेतले. ठीक आहे. बघा पुढे काय म्हटलं, जर शेतामध्ये एकूण म्हणजे सगळे सगळे 175 झाडं असतील तर संत्र्याची झाडं किती. एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. बघा पहिले आपल्याला सांगितलं आंब्याची झाडं म्हणजे किती आहे 3/7 आहे. ठीक आहे. आणि नंतर काय सांगितलं 2/5 हे पेरूची झाड आहे, आणि पुरत शिल्लक राहिले ते काय संत्र्याची झाड आहे. एकदा समजून घ्या प्रश्न. हा बघा काय करायचं, ही जी खालची संख्या आहे का ही सारखी करायची. ठीक आहे. आता सारखी करायची म्हणजे कशी करू शकतो, बघा कशा पद्धतीने करू शकतो. फक्त आपल्याला खालची संख्या सारखी झाली पाहिजे. बघा ह्या 7 ह्या 5 ला जर गुणला केला आणि ह्या 5 जर ह्या 7 ला गुणला केला तर आपली खालची संख्या सारखी होती. म्हणजे बघा 7 5 35 होते. म्हणजे मला जर 35 बनवायचं तर काय करावं लागेल 5 न गुणला करावं. खालच्या संख्येला केलं तर वरच्या संख्येला पण करायचं. म्हणजे काय केलं 5 न गुणला केलं, ह्या 7 इकडे गुणला केलं, खाली केलं म्हणून सनी वर सुद्धा गुणीला केलं. ठीक आहे. बघा आता काय येईल 3 5 15 7 5 35, आणि 7 5 35 खालची संख्या आणि वरची संख्या किती 7 2 14. बघा आता 35 पैकी 15 हे आंबेच झाड आहे. व्यवस्थित लक्ष द्या. 35 पैकी 15 हे आंबेच झाड आहे. म्हणजे आंबेच झाड किती आहे व्यवस्थित बघा 15 झाडे. आंबेच झाड किती आहे 15, आणि 14 झाडं म्हणजे 35 पैकी 14 झाडे कोणाचे पेरूचे. 14 झाडे कोणाचे पेरूचे. ठीक आहे. आता 15 आणि 14 टोटल किती झाले 29. टोटल किती झाडं झाले 29 झाडं. बघा व्यवस्थित लक्ष द्या. 15 आंबेच झाड आहे, 14 पेरूची झाड आहे, टोटल झाडं किती झाले 29. आपल्याला किती पाहिजे 35. म्हणजे उरलेले हे संत्रे झाड असणार आहे की नाही. व्यवस्थित लक्ष देतो प्रश्न. बघा 35 पैकी जर 29 गेले तर किती उरण 6 उरण. म्हणजे हे 6 झाड कोणाचे 35 पैकी संत्र्याचे. समजलं. बघा
आपण काय केलं, खालची संख्या सारखी केली, कारण इथे खालची जी छेद आहे तो सारखा नव्हता, आपण सारखा केला. आणि मग आपल्या लक्षात आलं की 15 झाडं हे आंब्याचे, 14 झाडं हे पेरूचे, मग 35 पैकी जर 29 कटले तर 6 झाडं हे संत्र्याचे. ठीक आहे. आता आपल्याला एकूण सांगितलेलं आहे, मग हे झाडं एकूण आहे आपले 35, हे जे 35 आहे, 35 झाडं काय सगळे मग आपल्याला काय दिलंय, सगळे झाड दिले किती आहे 175, आणि इथे सगळे झाड किती आहे 35 आहे. लक्षात आलं असं तुमच्या आता. ठीक आहे. बघा 175 ही झाडं आपल्याला दिलेली आहे. 35 झाडं हे टोटल आहे, म्हणजे पूर्ण झाडांना भाग दिला, आणि जे काढायचं ना गुणीला करायचं. जर तुम्हाला आंबे झाड सांगितले तर 15 ने गुणीला करणार, पेरूचे सांगितले तर 14 ने गुणीला करणार, आणि जर संत्र्याचे सांगितले तर 6 ने गुणीला करणार. मग काय करणार तुम्ही ना 6 ने गुणीला करणार. का? कारण आपल्याला सांगितलं होतं संत्र्याची झाडं किती. ठीक आहे. बघा आता जर तुम्ही 5 ने भाग दिला तर 5 7 35, 5 ने भाग दिला तर 5 त्रिक 15, आणि 2 उरले किती, 5 5 25, परत 7 5 35, 5 6 30, म्हणजे जेवढे 175 झाड आहे त्याच्यापैकी 30 झाडं हे कशाचे, आपले संत्र्याची झाडं आहे, जे की सी नंबरला काय बरोबर आहे. ठीक आहे. बघा आता पुढचा प्रश्न पण खूप छान सांगितलेला. काय म्हटलं, 35 रुपये 1.5 डझन केळी मिळते, म्हणजे 35 रुपयामध्ये 1.5 डझन केळी मिळते. 38 रुपयाला 2.5 किलो साखर मिळते. 6 डझन आणि 6 डझन आणि 10 किलो साखर यांची एकूण किंमत किती. एकदम सोपा प्रश्न आहे, एकदम समजून घ्या. बघा 35 रुपयाला 1.5 डझन केळी मिळते. ठीक आहे. आपण डायरेक्ट घेऊ, कारण आपल्याला पुढे 6 डझन विचारलेलं आहे. बघा 35 रुपयाला 1.5 डझन केळी मिळते. बघा 35 रुपयाला 1.5 डझन केळी मिळते, आणि आपल्याला विचारलं 6 डझन केळी किती ना, तर याला काय करावं लागेल, ह्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. 35 रुपयामध्ये 1.5 डझन तर 6 डझनचे पैसे किती. ठीक आहे. हे झालं आपलं कशाचं, केळीचं. बरोबर आहे. व्यवस्थित लक्ष द्या. बघा त्यानंतर पुढे काय, 38 रुपयाला 2.5 किलो, म्हणजे बघा 38 रुपयाला 2.5 किलो साखर मिळते, तर 10 किलो साखर किती, 10 किलो साखर किती रुपयाची. ठीक आहे. हे कशात झालं, साखरचं. आता याला आपण सोडवून घेऊ. बघा आता हे शून्य तुम्ही काटा वरती घेऊन जा. बघा हा शून्य कटला इथून सनी वरती गेला 10 झाले. बरोबर आहे. बघा 5 दुने 10, 5 त्रिक 15, 3 1 3, 3 दुने 6. बघा 42 किंवा 35 दुने 70, 70 दुने किती होईल 140. बघा 35 दुने 70, 70 दुने 140, म्हणजे केळी किती रुपयाची आहे, 140 रुपयाची. एकदम सिंपल पद्धतीने सांगितलं. ठीक आहे. बघा आता हे शून्य काटला वरती काय झालं, गुणीला 10 झालं. बघा 5 दुने 10, 5 5 25, 5 1 5, 5 दुने 10. ठीक आहे. आता बघा 38 गुणिला 4, हे 2 दुने 4, मग आपल्याला काय करायचं आहे, 38 गुणिला 4 करायचं. बघा 8 चौक 32, 2 हात 4 3, 4 त्रिक 12 आणि 3 किती होईल 15, म्हणजे टोटल किती आले 152 आले. टोटल किती आले 152 आले, म्हणजे 140 रुपयाची केळी आणि 152 रुपयाची काय साखर आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलं, यांची एकूण किंमत किती, म्हणजे या दोघांची काय करायची, बेरीज करायची. ठीक आहे. म्हणजे 140 अधिक 152. बघा हे 2 5 आणि 4 9, आणि हे 2, म्हणजे उत्तर किती आलं 292 आलं. एकदम सिंपल प्रश्न होता. ठीक आहे. फक्त थोडासा फिरवून विचारलेला होता. बघा आता पुढचा प्रश्न बघा, 2 क्रमावर विषम संख्येची बेरीज 96, तर त्यापैकी मोठी संख्या किती. ठीक आहे. बघा आता हे प्रश्न तुम्ही ना थोडासा जर दिमाग लावला तर ऑप्शन सोडवू शकतात, परंतु तुम्हाला जर असं वाटलं की नाही ऑप्शन सोडवायचं, बेसिक पासून सांगायचं. ठीक आहे. एकदम बेसिक जी कन्सेप्ट आहे ती तुम्ही मला समजून सांगा. मी तुम्हाला बेसिक पण सांगतो आणि शॉर्ट ट्रिक पण सांगतो. बघा बेसिक न कसं आहे, बेसिक न आपण कसं करू शकतो, व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय सांगितलं, 2 क्रमावर विषम संख्या, म्हणजे बघा एक संख्या x आहे, ती काही पण असू शकते. ठीक आहे. एक संख्या x आहे, आणि दुसरी संख्या धरू आपण. आता विषम संख्या मिळवायची म्हणजे पुढची संख्या, तर आपल्याला काय करावं लागेल, +2 करावं लागेल. म्हणजे समजा एक विषम संख्या घेऊ आपण 23, आपल्याला पुढची संख्या पाहिजे म्हणजे काय करावं लागेल, त्याच्यामध्ये 2 मिळवावं लागेल. म्हणजे पहिली संख्या 23, तर पुढची संख्या किती असेल 25 असेल. म्हणजे त्याच पद्धतीने काय करावं लागेल, पहिल्या संख्येमध्ये आपल्याला काय करावं लागेल 2 मिळवावं लागेल. ठीक आहे. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या, x अधिक 2 या दोघांची बेरीज 96, ह्या दोघांची बेरीज 96. समजलं मी कसं काढलं तर बघा, x अधिक 2, म्हणजे बघा ही पहिली संख्या ही दुसरी संख्या, ह्या दोघांची बेरीज 96. ठीक आहे. बघा आता याला सोडवून घेऊ. आता जेव्हा आपण इक्वेशन सॉल्व्ह करतो तर तेव्हा जर कंस असेल तर तो काय करायचा, पहिले काढून टाकायचा. ठीक आहे. जर बेरीजचा असेल तर. ठीक आहे. बघा बरोबर 96. आता बघा x अधिक x म्हणजे काय 2x बरोबर 96, आणि हे अधिक 2 आहे, तिकडे दोन सरी -2 झाले, म्हणजे ती काय होईल -2. ह्या साईडला घेतो. बघा आता शिल्लक करायला 2x बरोबर 96 मधून 2 गेले म्हणजे किती उरल 94. मग x बरोबर 94 भागेला 2. का, कारण इकडे गुणिला, इकडे दुसरी काय झालं भागेला, इकडे दुसरी गुण काय झालं भागेला झालं. ठीक आहे. 2 न भाग दिला किती वेळ येईल, 2 8, 2 7 14, 47. ठीक आहे. x ची व्हॅल्यू किती आली 47. आपल्याला काय विचारलं, मोठी संख्या, इथे 47 ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे. पण आपल्याला मोठी संख्या विचारली, म्हणजे ही पहिली संख्या आली, जी लहान संख्या ती आली. मग 47 मध्ये जर आपण 2 मिळवले, 47 मध्ये जर 2 मिळवले तर पुढची संख्या किती आहे 49. आणि आपण गडबडमध्ये हे उत्तर टिक करत असतो. ठीक आहे. एकदम छोटीशी मिस्टेक आहे, पण आपण ती काय करत असतो परीक्षामध्ये करत असतो. ठीक आहे. आता ही झाली
आपली बेसिक पद्धत की ज्या पद्धतीने आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. पण आता शॉर्ट ट्रिकने कसं काढायचं, कारण आपल्याला परीक्षेमध्ये वेळ वाचवणं महत्वाचं आहे ना. मग आता बघा आपण कसं काढू शकतो, लक्षात घ्या. बघा 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 आता आपण ऑप्शनचा वापर करून सरी कसं सोडवू शकतो, लक्षात घ्या. बघा आता इथं 45 आहे, ठीक आहे. आपल्याला काय म्हटलं, मोठी संख्या कोणती, म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या संख्या आहे. तर 45 त्याच्या मागायची किती असणार आहे, 43, ठीक आहे. दुसरी किती आहे, 47, म्हणजे ही मोठी आहे, हिच्या माग किती असणार आहे, 45, ठीक आहे. बघा पुढे किती आहे, 49, म्हणजे हिच्या माग किती असणार आहे, 47, आणि पुढची किती, 51, म्हणजे हिच्या माग किती असणार आहे, 49, ठीक आहे. बघा आपल्याला मोठी संख्या सांगितलेली, म्हणजे मी काय केलं, खाली ऑप्शन लिहून घेतला आणि त्याच्यापेक्षा लाईनी संख्या काय केलं, वरती लिहून घेतली. 5 आणि 3 किती होतात, 8 होतात. आपल्याला शेवटी 6 पाहिजे, म्हणजे पहिला ऑप्शन तर आपलं कटलं, ठीक आहे. दुसरं ऑप्शन बघा, 7 आणि 5 किती होतात, तर 12 होतात. शेवटी 2 येतात. आपल्याला 6 पाहिजे, म्हणजे दुसरं ऑप्शन सुद्धा आपलं कटलं, ठीक आहे. बघा 9 आणि 7 किती होतात, 16, म्हणजे 6 येऊ राहिले, म्हणजे आपलं उत्तर येऊ शकतं, येईल याची काही गॅरंटी नाही. येऊ शकतं किंवा नाही येऊ शकत. 9 आणि किती होतात, 10, म्हणजे इथे 0 आला, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन आपलं कटलं, आणि हे पण ऑप्शन कटलं, म्हणजे हे पण ऑप्शन कटलं, हे पण कटलं, हे पण कटलं. शेवटचं किती राहिलं, 49 राहिलं. बघा बेसिक पासून मी तुम्हाला किती वेळ लावला समजून सांगायला, आणि ऑप्शनचा वापर करून सरी ह्या प्रश्नाचं उत्तर आपण क्षणात काढलेलं आहे, ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न घ्या. आता पुढचा प्रश्न समजून घ्या व्यवस्थित. काय सांगितलं, 187 चा 311 311 हा कोणत्या संख्येचा 17/18 आहे, ठीक आहे. म्हणजे 17/8 आहे, सॉरी 17/8 आहे. बघा त्याला आपल्याला सोडवायचंय. वरच्या संख्येचा गुणाकार असतो बघा, 1 7 गुणिला 3 भागीला 11 बरोबर 17 x भागीला 8. मी एकदा व्यवस्थित मांडणी करून घेते, ठीक आहे. बघा आता चेक करा, 11 या संख्येला भाग जातो का, हा जातो. 11 1 11, 7 उरले 11 साठी 77. बघा व्यवस्थित लक्ष द्या, 17 गुणिला 3 बरोबर 17 x भागीला 8. हे भागीला इकडे जाऊन सनी गुणिला झाले. हा बघा हे भागीला होते, इकडे जाऊन सनी गुणिला झाले, आणि 17 इकडे गुणिला होते, इकडे जाऊन सनी भागीला झाले, ठीक आहे. बघा 17 17 कटले, 8 त्रिक झाले 24, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 24 आलं. तुमच्या लक्षात आलं असेल, ठीक आहे. म्हणजे ए नंबरचं काय बरोबर आहे. हा बघा मी जागेवर एका स्टेप मध्ये सगळं उत्तर काढून घेतलं. आपण एवढं खेळत बसायचं नाही, प्रत्येक स्टेप कडे नाही, काटाकाटी कशी करायची तेवढ्या गोष्टी समजून घ्यायच्या, ठीक आहे. बघा बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, 18 पुरुष हे काम 40 दिवसात करतात, ठीक आहे. 18 पुरुष आहे जे ते काम किती दिवसात करतात, 40 दिवसात करतात. म्हणजे टोटल काम काय आहे, 18 गुणिला 40, म्हणजे पूर्ण काम, ठीक आहे. बघा 2 पुरुष 3 स्त्री आहेत, म्हणजे 2 पुरुष बरोबर 3 स्त्री आहे, ठीक आहे. आता बघा स्त्री एवढे काम करत असतील तर 12 स्त्रिया, म्हणजे आपल्याला काय करायचं, 12 स्त्रियाची किंमत काढायची. आपल्या इथे पुरुष दिले म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या स्त्रियांना पुरुषामध्ये कन्वर्ट करावं लागेल, ठीक आहे. म्हणजे ज्या स्त्रियाची किंमत आहे की नाही ती पुरुषामध्ये आपल्याला मोजावी लागेल. बघा मग आता 3 स्त्रिया आहे, 12 स्त्रिया झाली, म्हणजे काय केलं, गुणिला 4 केलं, म्हणजे 3 चौक 12 होतात, ठीक आहे. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा काय करावं लागेल, आपल्याला गुणिला 4 करावं लागेल, म्हणजे 2 पुरुषाचं काय होईल, 8 पुरुष होईल, बरोबर. म्हणजे 2 पुरुष बरोबर 3 स्त्रिया, 8 पुरुष बरोबर 12 स्त्रिया. म्हणजे बघा 2 पुरुष बरोबर 3 स्त्रिया, 8 पुरुष बरोबर 12 स्त्रिया, ठीक आहे. आता आपल्याला टोटल इतकं काम दिलंय ना, आपल्याला काय सांगितलं, म्हणजे ह्या 12 स्त्रिया तेच काम किती दिवसात करतील, म्हणजे किती, 8 पुरुष तेच काम, सॉरी 8 पुरुष हे तेच काम किती दिवसामध्ये करेल, म्हणजे हे पूर्ण काम आहे. आणि आपल्याला काय करायचं, 8 पुरुषांची संख्या काढायची, ठीक आहे. आता भाग देऊ. बघा 4 न जर भाग दिला तर 10 वेळेस येईल, 4 न जर भाग दिला 2 वेळेस येईल, 2 न जर भाग दिला तर 9 वेळेस देईल, 10 नाम किती होतात, 90 होतात. म्हणजे आपल्याला काही दिवस लागल, 90 दिवस हे लागतील, ठीक आहे. चला प्रश्नामध्ये काय सांगितलं, हा ब च्या तिप्पट वेगाने काम करतो, दोघे मिळून एक काम 21 दिवसात पूर्ण करतात, ठीक आहे. तर एकटा हा तेच काम किती दिवसात पूर्ण करतात, ठीक आहे. आता तुम्ही प्रश्न आज समजू शकता. बघा एक आहे आणि एक ब आहे, ठीक आहे. हा ब च्या तिप्पट वेगाने काम करतो, म्हणजे समजा ब एक काम करतो की काय करतो, 3 काम करतो, ठीक आहे. आपण आज समजू ब एक टेबल तयार करतो, तर जो ब आहे का नाही, ब एक टेबल तयार करतो, तर किती टेबल तयार करतो, 3 टेबल तयार करतो, ठीक आहे. बघा ठीक आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या. टोटल टेबल ते एका दिवसामध्ये किती तयार करतात, तर 4 टेबल तयार करतात. एका दिवसामध्ये दोघे मिळून किती टेबल तयार करतात, म्हणजे 3 टेबल तयार करतो, ब एक टेबल तयार करतो, 4 टेबल तयार झाले. 4 टेबल एका दिवसामध्ये तयार करतात, म्हणजे त्यांना 21 दिवस काम करायचे. तर मग ते किती टेबल तयार करणार, बघा 21 गुणिला 4, म्हणजे टोटल टेबल किती तयार करणार, 84. टोटल टेबल किती तयार करणार, 84, ठीक आहे. आता हेच 84 टेबल 3 न जर काम केलं, म्हणजे न जर काम केलं एका दिवसामध्ये, किती करतो, 3 करतो, म्हणजे 84 टेबल तयार करायला फक्त अच काम करतोय. तर 84 टेबल तयार करायला ला किती टाइम लागेल, बघा 3 न जर भाग दिला, 3 दुने 6, ठीक आहे. किती उरले 2, 3 8 24, म्हणजे ला किती दिवस लागेल, 28, म्हणजे फक्त नच जर काम केलं तर तो किती 28 दिवसामध्ये जेवढे 84 टेबल तेवढे तयार करलो, आणि तेच आपल्या प्रश्नामध्ये विचारलं होतं, ठीक आहे. समज तर बघा काय सांगितलं, एक व्यक्ती त्याच्या नेहमीच्या वेगाच्या
8च 5 पट वेगाने चालतो. म्हणजे पहिले 8 चालत होता, आता 5 चालतोय. ठीक आहे. लिहिताना व्यवस्थित लिहून घ्यायचं. म्हणजे पहिले 8 चालत होता, आता 5 चालतो. आपल्याला काय दिलंय? वेग दिलाय. ठीक आहे. आता वेग काय म्हटलं आपल्याला? पहिले 8 चालत होता, आता 5 चालतोय. आणि वेगाच्या विरुद्ध वेळ असतं. बरोबर. वेगाच्या विरुद्ध काय असतं? वेळ असतं. म्हणजे काय येईल? 5 8. ठीक आहे. आता आपल्याला वेळ दिलाय म्हणजे 15 मिनिटं सांगितलं की नाही. आता बघा ह्या दोघांचा गॅपच आपल्याला काय दिलाय? 15 मिनिटं दिलेला आहे. ठीक आहे. आपल्याला जुना वेळ विचारलेला आहे. जुना म्हणजे जो सुरुवातीचा आहे. ठीक आहे. हा आता नवीन आहे. ठीक आहे. हा काय सुरुवातीचा आहे म्हणजे याचीच व्हॅल्यू आपल्याला विचारलेली. मग 3 5 15 आणि 5 5 काय होईल? 25. हे की आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. काय सांगितलं? 4 क्रमांकात संख्यांची बेरीज 110 आहे. त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता इथं सुद्धा तुम्ही ऑप्शनचा वापर करू शकता. ठीक आहे. ऑप्शनचा वापर केला तर लवकर उत्तर येईल. आपल्याला काय करायचं? फक्त एकक स्थानचा अंक शोधायचा. 2 अंकावरील आपल्याला बेरीज करावं लागेल. ठीक आहे. बघा आपल्याला काय सांगितलं? सगळ्यात मोठी सांगितली म्हणजे काय? 26 25 24. ठीक आहे. पहिला ऑप्शन निवडला आपण. दुसरं काय? 30 म्हणजे काय येईल? 29 28 27. किती सांगितलं? 4 आहे ना? बरोबर 4 घेतल्या. ठीक आहे. आता पुढे काय म्हटलं? 31 30 29 28. ठीक आहे. आता पुढे काय म्हटलं? 29 त्यानंतर किती? 28 27 26. ठीक आहे. बघा 26 27 28 29 28 29 30 31 27 28 29 30 24 25 26 27. बघा 6 आणि 4 10. बरोबर 6 आणि 4 10 आणि 7 आणि 5 किती होईल? 12 म्हणजे शेवटी किती येईल? 2. ठीक आहे. 6 आणि 4 10 आणि 7 आणि 5 किती होईल? 12 12 म्हणजे काय? शेवटी 2 येईल. म्हणजे किती होतं? 22 होतं. आपण काय घेतलं? 2 घेतलं. बरोबर. आता बघा 2 जर आलं तर आपल्याला पाहिजे होतं 0. आपल्याला काय पाहिजे होतं? 0 पाहिजे होता. मग इथे तसे 2 आले म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपलं पहिलं ऑप्शन बरोबर नाही. आपल्याला सर्वात मोठी संख्या विचारलेली त्याच्यामुळे मी सर्वात मोठी संख्या खाली ठेवली कारण त्याच्यापेक्षा लहान संख्या मी घेतल्या. ठीक आहे बघा. आता इथं काय येईल? बघा 9 आणि 8 किती होईल? 17. बरोबर 17 झाले. 17 आणि 7 किती होईल? तर 24 होते. म्हणजे शेवटी किती येईल? 4. किती येईल? 4. तर आपल्याला किती पाहिजे? 0. म्हणजे हे ऑप्शन सुद्धा आपलं कटलं. आता पुढचं चेक करू. 9 आणि 1 10. 10 आणि 8 किती होईल? 18. 18 8 म्हणजे शेवटी शुद्ध किती आले? 8 आले. म्हणजे हे ऑप्शन सुद्धा आपलं कटलं ना. आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन राहिलं जे की आपलं बरोबर आहे. ठीक आहे. तरी तुम्ही याची बेरीज करून बघू शकता. बघा आणि जर बेसिक बसून करायचं असतं आपल्याला व्यवस्थित बेसिक बसून करायचं असतं आपण कसं केलं असतं व्यवस्थित लक्ष द्या. बघा कसं करणार? पहिली संख्या समजा x, दुसरी संख्या x अधिक 1, तिसरी संख्या x अधिक 2 आणि चौथी संख्या x अधिक 3. बघा या सगळ्यांची बेरीज. मग किती येईल? लक्षात घ्या. x अधिक 1 म्हणजे 1 2 3 4 म्हणजे काय? 4x अधिक 1 2 1 3 आणि 3 3 किती होईल? 6 बरोबर किती आहे? 110. मग 4x बरोबर 110 वजा 6. 110 वजा 6. इकडे अधिक इकडे 2 सनी वजा झालं. मग 4x बरोबर किती येईल? 104 आणि 4 न काय करायचं? या संख्येला भाग द्यायचा आहे. 4 दुने 8. ठीक आहे. किती उरले? 2. किती? 4 सक 24. हा 4 सक 24. तर उत्तर किती आलं? बघा व्यवस्थित लक्ष द्या. 4 सक 24 म्हणजे किती आलं? 26 आलं. उत्तर किती आलं? 26 आलं. म्हणजे 104 ला जर आपण 4 न भाग दिला तर उत्तर किती आलं? 26 आलं. ठीक आहे. मग 26 काय आलं? तर ह्या x ची व्हॅल्यू आली. आपल्या सगळ्यात मोठी विचारलेली म्हणजे 26 मध्ये काय करायचे आपल्याला? अधिक 3 करायचे म्हणजे किती उत्तर येतं? 29 हे आपलं उत्तर येतं. ठीक आहे. चला बघा. आता पुढची संख्या घ्या. बघा व्यवस्थित काय सांगितलेलं आपल्याला? 4 मुलींच्या वयाची सरासरी 21 वर्ष. ठीक आहे. समजा त्या मुली जर आपण W, X, Y आणि Z यांची सरासरी दिली आपल्याला 21 वर्ष. 4 मुली म्हणजे काय करावं लागेल? गुणीला 4 करावं लागेल. ठीक आहे बघा. म्हणजे त्याचं उत्तर किती? 84. कसं केलं? बघा 4 मुली यांची बेरीज केली आपण छेद 4 घेतो. ठीक आहे. म्हणजे अधिक 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 भागीला किती येतो? 4 आणि हे 4 काय झाले? इकडे दोन गुणीला झाले. ठीक आहे. आता बघा व्यवस्थित लक्ष द्या. W, X, Y, Z यांचं गुणोत्तर आपल्याला दिले. मग आता गुणोत्तर काय दिलंय? तर हे 2x धरू, हे आपण 3x धरू, हे आपण 4x धरू आणि हे आपण काय धरू? 5x धरू. ठीक आहे. म्हणजे हे सगळ्यांचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे. व्यवस्थित लक्ष द्या. मी व्यवस्थित समजून सांगतो तुम्हाला. बघा त्याच्यानंतर लक्षात घ्या. बघा आता काय सांगितलेलं आहे? समजा 21 गुणिले 4 आहे. ठीक आहे. काय सांगितलेलं आहे? 21 गुणिले 4. आपण काय केलं होतं? 21 गुणिले 4 किती आलं होतं? 84 आलं होतं. ठीक आहे. आता ह्या सगळ्यांची आपण बेरीज करून घेऊ कारण आपल्याला सगळ्यांची बेरीज करायची की नाही. बघा 3x अधिक 4x अधिक 5x. आपल्याला काय विचारेल बघा. असं त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या मुलींच्या वयाची बेरीज किती? तर आपल्याला काय करायचं? अगोदर सगळ्यांचं वय काढून घ्यायचं. बरोबर किती आहे? 84. ठीक आहे बघा. या सगळ्यांची बेरीज केली. 5 आणि 4 9. 9 आणि 3 किती होईल? 9 आणि 3 किती होईल? तर 12. 12 आणि 2 किती होईल? 14. म्हणजे किती आलं? 14x बरोबर 84. 14 न भाग जर दिला तर 14 1 14. 14 किती येईल? 14 सखी 84 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 6 आली. x ची व्हॅल्यू किती आली? 6 आली. ठीक आहे. मग आता बघा हे 2x म्हणजे काय? 6 2 किती होईल? 12. ठीक आहे. हे 3x म्हणजे किती? 6 3 18. 6 चौक 24 आणि 6 पंचे
30. आपल्याला काय विचारलं, सर्वात लहान म्हणजे किती 12 आणि सर्वात मोठी म्हणजे किती 30. आता तुम्हाला कोणाचं जरी वय विचारलं, म्हणजे तुम्हाला जर पहिल्या मुलीचं वय विचारलं तरी तुम्ही सांगू शकता, दुसरीचं, तिसरीचं, चौथीचं कोणतीच वय विचारलं तरी तुम्ही सांगू शकता, कारण 12 एकीच वय आलं, एकीचं 18 आलं, एकीच 24 आलं आणि एकीचं 30 आलं, म्हणजे काय येईल 5 सक 30 आणि या दोघांची काय करायची बेरीज म्हणजे किती येईल 42, जे की आपलं उत्तर काय आहे बरोबर आहे. ठीक आहे बघा. आता पुढचं बघा, काय सांगितलं, एका दुकानदाराने एक साडी 1375 रुपयाने विकल्यास त्याला 275 रुपये नफा होतो, तर त्या दुकानदाराला शेकडा नफा किती? आता शेकडा नफा जर आपल्याला काढायचा असेल ना, तर आपल्याला काय करावं लागतं, नफा हे माहित पाहिजे आपल्याला, गुणिले 100चा अगोदरच असतं आणि आपल्याला खरेदी किंमत माहित पाहिजे. ठीक आहे बघा, 1375 रुपयाला विकली, एक साडी विकली, ठीक आहे, तर त्यात 275 रुपये नफा झाला, म्हणजे 1375 विकल्यानंतर त्यात 275 रुपये त्याच्या खिशामध्ये शिल्लक राहिले, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, खरेदी किंमत काढायसाठी 1375 मधून 275 वजा करावं लागेल. ठीक आहे, जर त्यांनी मला इथे म्हटलं असतं तोटा झाला, तर मी काय केली असती, बेरीज केली असती. परत सांगतो, जर तोटा झाला असं सांगितलं असतं मी यांची बेरीज केली असती, पण मला काय सांगितलं त्यांनी, नफा झाला, नफा झाला म्हणजे काय करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल. ठीक आहे बघा, आणि कधी बी विक्री किंमत ही खरेदी किंमत पेक्षा जर जास्त असेल तर काय होतो, नफा होतो. ठीक आहे बघा, जर वजाबाकी केली तर किती येईल उत्तर 1100. 5 5 गेले 0, 7 0, 3 2 गेले 1 आणि 1 1, उत्तर किती आलं 1100 आलं. बघा नफा किती आहे, तर 275 रुपये, हे गुणिले 100 टक्केवारी काढण्यासाठी, कारण आपल्याला टक्केवारी काढायला सांगितली की नाही. बघा हे काय केले, खाली 1100 भागिले केलं. बघा 2 0 2 0 कटला, 11 भागलेला 11 दुने 22, 5 उरले 11 5 55. ठीक आहे, टोटल किती आले 25%. टोटल किती आले 25%. हा काय झाला त्याला नफा झाला. टोटल किती झाला 25%, हा त्याला नफा झाला. ठीक आहे बघा, पुढे काय म्हटलं, एका दुकानदाराने 50 पेन 150 रुपयाने विकले, तेव्हा त्याला 50% नफा झाला. व्यवस्थित लक्ष द्या, 50% नफा झाला. 50% नफा म्हणजे काय, 100 रुपयावरती त्याला काय झाला 50 रुपये नफा झाला. ठीक आहे, म्हणजे 100 रुपये त्याची काय होती खरेदी किंमत होती, याच्यावरती त्याला काय झाला 50 रुपये नफा झाला. म्हणजे याचा अर्थ असा झाला, त्या ती वस्तू केवळ विकली 150 रुपयाला विकली. आता आपल्याला काय दिलं 150 रुपये, काही पण किंमत देऊ शकता. बघा 150 रुपये हीच आपली किती किंमत आली, आपली सुद्धा किती आली 150 आली. परत सांगतो बघा, 100 खरेदी किंमत 50 रुपयाचा नफा झाला, म्हणजे 100 मध्ये 50 मिळवतो, 150 काय झाली माझी विक्री किंमत झाली, विक्री किंमत झाली. ठीक आहे बघा, आणि आपल्याला काय सांगितलं, एकूण किती रुपये नफा झाला, आपल्याला नफा विचारला, मग नफा किती आहे 50 म्हणून मी काय केलं गुणीला 50 केलं. बघा 150 ने 150 कटले, शेवटी किती शिल्लक राहिले फक्त 50, म्हणजे त्याला 50 रुपये नफा झाला. ठीक आहे, प्रश्न तुम्हाला समजला नसेल, पण आपण मी व्यवस्थित समजून सांगतो, लक्षात घ्या. आता समजा आपल्याला काय सांगितलं, इथं आपल्याला समजा इथे सांगितलं 400 रुपये. ठीक आहे, इथं काय सांगितलं 400 ने घेऊ आपण, किती घेऊ 900 रुपये घेऊ. ठीक आहे, किती घेऊ 900 रुपये. हा बघा व्यवस्थित लक्ष द्या, इथं घेऊ आपण 900 रुपये. आपल्याला काय म्हटलं 50% नफा झाला. हा व्यवस्थित बघा, 50% नफा म्हणजे 100 रुपयावर आपल्याला 50 रुपयाचा फायदा झाला. ठीक आहे, म्हणजे 100 रुपये माझी किंमत होती, जी की खरेदी किंमत आहे, त्याच्यावरती मला नफा भेटला 50 रुपये. म्हणजे ती वस्तू मी 150 रुपयाला विकणार आहे, 100 रुपयाची वस्तू किती विकणार आहे 150 रुपयाला, म्हणजे ही काय झाली माझी विक्री किंमत. जे दिलं त्यानं भाग द्यायचा, जे काढायचं त्यानं गुणीला करायचं. बघा आपल्याला काय सांगितलं 900 रुपये किंमत आहे, किती आहे 900. ठीक आहे, 900 रुपये किंमत आहे. आता 900 रुपये जर किंमत आहे, 900 रुपये किंमत आहे, तर त्याला काय करायचं, मला 150 न भाग द्यायचा. का, कारण ही विकले सांगितलं, म्हणजे विक्री किंमत आहे, आणि ह्या विक्री किंमत न भाग दिला. काढायचं काय सांगितलं, नफा किती झाला, काय म्हटलं नफा म्हणजे नफा किती आहे, हा 50, म्हणजे काय करायचं गुन्हेला 50 करायचं. बरं 0 0 घटला, 15 सके 90, 6 पंचे 30, म्हणजे किती झाले 6 पंचे 30, म्हणजे 30% काय झाला नफा झाला. केव्हा, जेव्हा आपण 900 किंमत घेतली तेव्हा. ठीक आहे, पण आपण किती घेतली होती 150 किंमत घेतली होती, आणि 150 ने 150 कटले होते, शेवटी किती उरले होते 50, म्हणजे 50% त्याला काय झाला, सॉरी 50 रुपये त्याला काय झाला नफा झाला. ठीक आहे बघा, आता पुढचा प्रश्न समजून घ्या. एका बँकेला 15,000 मुद्दलावर 7 वर्षात 12,600 रुपये सरळ व्याज मिळते, तर दर साल दर शेकडा किती. बघा सरळ सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागेला 100, हे एक सूत्र आहे, किंवा तुम्ही सरळ सरळ दराचं सूत्र ठेवू शकता. ठीक आहे, दरा सूत्र काय, दर बरोबर सरळ व्याज गुणिला 100 भागेला मुद्दल गुणिला काळ. ठीक आहे, कोणतंही सूत्र ठेवलं तरी तुमचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, मी या सूत्राने सोडतो. बघा 12,600 सरळ व्याज आहे, मुद्दल किती सांगितली 15,000, ठेवले 15,000, गुणिला दर सांगितला का नाही, दर आपल्याला काढायचा सांगितला, काळ किती सांगितला 7 वर्षाचा, मग 7 वर्ष ठेवले, खाली काय केलं भागीला 100 केलं. बघा ह्या 2 शून्य हे 2 शून्य कटले, बरोबर आहे. ठीक आहे बघा, आता हे 150 आणि हे 7 इकडे गुणिला, इकडे जाऊन काय होईल भागेला, म्हणजे बघा 12,600 भागेला 150 गुणिला 7 बरोबर काय होईल दर होईल. ठीक आहे बघा, ह्या शून्यानं हा शून्य कटला, बरोबर.
5 न भाग देऊ 5 त्रिक 15, 5 न भाग दिला 5 दुने 10, ठीक आहे. 2 उरले 5 5 25, 5 दुने 10, ठीक आहे. बघा 3 न भाग जातो का 5 आणि 4 9 म्हणजे 3 न भाग जातो बघा. 3 न जर भाग दिला किती 3 8 24, 3 8 24, 3 चौक 12 84. बघा 7 न भाग दिला 7 1 7, 7 दुने 14 म्हणजे उत्तर किती आलं शेवटी माझं 12 आलं. किती आलं 12, जे की आपलं डी नंबरला काय आहे बरोबर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हे प्रश्न समजला असेल. बघा आता पुढचा प्रश्न काय म्हटला, सरळ व्याजने एका रकमेची दाम दुप्पट होते. ठीक आहे. आता आपल्याला इथे रक्कम दिली आणि काय दिले, ठीक आहे. फक्त आपल्याला काय सांगितलं दाम दुप्पट होते आणि दाम दुप्पट होते आणि तिप्पट होण्यास किती वर्ष लागेल. बघा व्यवस्थित लक्ष द्या. दाम दुप्पट समजा आपण ती किंमत धरू 100 रुपये, दाम दुप्पट होते म्हणजे तिचे 200 रुपये होतात. बघा 100 रुपये 200 रुपये झाले म्हणजे व्याज 100 रुपये, व्याज किती 100 रुपये. हा व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही डायरेक्ट 100ला 9ने भाग देऊ शकतात, पण समजून घ्या. बघा त्याच रकमेची त्याच दराने दाम तिप्पट होण्यास म्हणजे पहिले 100 रुपये होते ना, आता 300 रुपये म्हणजे आता व्याज किती 200 रुपये. ठीक आहे. आता व्यवस्थित प्रश्न समजून घ्या. आता प्रश्न समजा. बघा आता आपण मी हे एका बाजूला घेतो. बघा पहिले 100 रुपये होते तर त्याच्यावर सरळ व्याज आलं 100 रुपये. दाम तिप्पट झाले म्हणजे 100 रुपयावर 200 रुपये सरळ व्याज आला. 100 रुपयावर 100 रुपये का आलं, कारण दाम दुप्पट झाले. 100 100 200 होतात. ठीक आहे. आणि 100 200 300 होतात म्हणजे दाम तिप्पट झाले. ठीक आहे. आता हे आपली मुद्दल आणि हे झालं आपलं व्याज. ठीक आहे. हे झाली आपली मुद्दल आणि हे झालं आपलं व्याज. आता समजून घ्या प्रश्न. बघा आता पहिला प्रश्न ठेवू. बघा 100 रुपये मुद्दल आहे, 100 रुपये सरळ व्याज आहे, हे 100 रुपये मुद्दल आहे. दर किती सांगितलं आपल्याला माहित नाही. काळ आपल्याला सांगितला 9 वर्ष, काळ आपल्याला सांगितला 9 वर्ष. ठीक आहे. आणि भागेला 100, व्यवस्थित लक्षात 100 न 100 कटले गुणिला इकडे दोनशे भागेला होईल. बघा म्हणजे 100 भागेला 9 हे काय आलं माझं दर आलं. हे काय आलं माझं दर आलं. ठीक आहे. याला भाग देत बसायचं नाही. ठीक आहे. बघा 100 भागेला 9 हे काय आलं माझं दर आलं. एकदम बेसिक पासून सांगतोय, लक्षात घ्या. बघा आता आपल्याला दुसरा प्रश्न सांगितलं, 30 मुद्दल म्हणजे बघा 30 मुद्दल गुणिला काय सांगितलं पुढं काळ काढायचा आपल्याला सांगितलं आणि तोच दर सांगितला, म्हणजे जो दर आला पहिला आपला तोच दर आपल्याला सांगितला. ठीक आहे. आणि आपल्याला सांगितलं की दाम तिप्पट होण्यास म्हणजे 200 रुपये व्याज आहे. तिप्पट म्हणजे किती 200. ठीक आहे. बघा आता व्यवस्थित लक्ष देऊन भाग कसं देतो. बघा हे 9 इकडे भागेला आणि इकडे सॉरी इकडे भागेला ह्या संख्येला सुद्धा गुणिला होईल म्हणजे काही 9 खाली येईल. ठीक आहे. बघा 9 काय आले खाली आले, मिटवून घेतो. ठीक आहे. बघा हे 9 काय झाले खाली आले. हे 9 खाली आले. आता व्यवस्थित बघा. आता बघा या 100 हे 100 कटले, बरोबर आहे. आता व्यवस्थित बघा हे 100 इकडे गुणिला म्हणजे इकडे जाऊन काय होईल भागेला. बघा हे 100 इकडे गुणिला इकडे जाऊन काय होईल भागेला, म्हणजे 200 भागेला 100 आणि हे गुन्हे इकडे भागेला आहे म्हणजे बघा ह्या रेषेच्या खाली ना इकडे भागेला, इकडे जाऊन काय होईल गुणिला म्हणजे वरच्या संख्येला गुणला. 100 न कटलं 2 वेळेस म्हणजे 9 दोन्ही काय येईल 18 येईल. 9 दोन्ही काय येईल 18 वर्ष येईल. ठीक आहे. बघा मी किमती यामुळे समजून सांगितल्या की याच्यानंतर तुम्हाला किती विचारलं कसं विचारलं तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता काढू शकता. ठीक आहे. बघा मग उत्तर किती आलं 18 वर्ष आलं. बघा पुढचा प्रश्न काय सांगितला 11 वाजून 20 मिनिटं सांगितलं. काय सांगितलं 11 वाजून 20 मिनिटं सांगितलं आणि आपल्याला काय विचारलं अंशाचा कोण विचारला. काय विचारला अंशाचा कोण विचारला. व्यवस्थित लक्षात द्या. मी काय सांगतो बघा, जर असा प्रश्न आपल्याला आला ना तर पहिले काय करायचं बघा 30 गुणेला तास करायचा, 30 गुणेला तास करायचं. ठीक आहे. आणि याला वजा करायचं 11/2 गुणेला मिनिट मधून. ठीक आहे. बघा मिनिटे मधून. आता बघा ठेव किंमत, मग 30 गुणिला तास, 30 किती सांगितलेलं आहे 11, तास किती सांगितलेलं आहे 11, वजा याला वजा करायचंय 11/2 गुणिला 20 मधून. ठीक आहे. बघा 2 न भाग दिला 10 वेळेस गेला, मग आता इथे किती येईल 11 त्रिक 30 म्हणजे किती येईल 330 वजा 11 10 किती होईल 110. बघा 130 मधून 110 गेले, 130 मधून सॉरी 330 मधून 110 गेले किती उरण 220 उरण, किती उरण 220. बघा आपल्याला जेव्हा पण लक्षात घ्या 180 पेक्षा जर जास्त कोणाला 180 पेक्षा जर जास्त कोणाला तो काय करायचा वजा करायचा. कशामधून वजा करणार 360 मधून. 360 मधून का वजा करायचा आहे, कारण पूर्ण घड्याळ ही 360 अंशाची असते. एक सर्कल असतं की नाही हे पूर्ण 360 अंशाचं असतं. मग 360 मधून किती वजा करणार 220 वजा करणार. ठीक आहे. शून्यातून शून्य गेला, 6तून 2 गेले 4 आणि 3तून 2 गेला किती उरण 1 म्हणजे उत्तर किती आलं 140 अंश आलं. 140 अंश कुठे हे म्हणजे हे का आपलं उत्तर आहे. ठीक आहे. बघा जेव्हा पण आपण 180 पेक्षा जास्त कोण येतो तो आपण 360 मधून वजा करतो. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न खूप छान आहे. काय सांगितलं एका आयताचे क्षेत्रफळ 108 चौरस सेंटीमीटर असेल तर त्या आयताची लांबी 12 सेंटीमीटर कर्ण विचारलेला आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या. बघा आपल्याला काय सांगितलं एक आयत आहे, बरोबर काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला काय म्हटलं तर क्षेत्रफळ 108 आहे. क्षेत्रफळ म्हणजे काय एक्स गुणिला वाय, एक्स गुणिला वाय, त्याची लांबी 12 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा आता लांबी दिली 12 सेंटीमीटर म्हणजे वायची किंमत काढायची. बघा
12 गुणिला y बरोबर 108 दिले. 12 गुणिला y बरोबर 108 दिले. आता 108 ला आपण काय करू, 12 न भाग देऊ. ठीक आहे, 12 न भाग देऊ. बरोबर आहे. मग काय येईल, 12 नाम 108 म्हणजे इथे किती उत्तर आलं, 9 आलं. व्यवस्थित बघा, आता मी सांगतो तुम्हाला समजून बघा. तर किती आलं आपलं, 9 आलं. आता 9 काय आलं, तर आपली काय आली, रुंदी आली बघा. लांबी दिली, लांबी किती सांगितली, 12. मग रुंदी किती आली, 9 आली. 12 नाम किती होईल, 108 होईल. बरोबर आहे. आता आपलं काय झालं, त्यांचा कर्ण किती, म्हणजे बघा कर्ण कोणता, हा विचारलेला, व्यवस्थित लक्ष द्या. हा. मग आता आपल्याला जर ही बाजू माहितीये, तर ही बाजू 12 असणार आहे, ही बाजू माहिती, ही बाजू 9 असणार आहे. आता हा आपण त्रिकोण घेऊ बघा, हा त्रिकोण एक आपला तयार झाला, हा त्रिकोण तयार झाला. बरोबर आहे. आणि इथं 90 अंशाचा कोण तयार झाला, आणि जर 90 अंशाचा कोण तयार झाला आणि दोन बाजू जर आपल्याला माहित असेल, तर तिसरी बाजू आपण काढू शकतो. कशी काढू शकतो, पायथागोरसच्या सूत्राने. मग पायथागोरसचं सूत्र काय आहे, तर कर्णचा वर्ग बरोबर साईडचं कोणती बाजू घ्यायची, ठीक आहे, 12चा वर्ग अधिक 9चा वर्ग. ठीक आहे, परत सांगतो, कर्णचा वर्ग बरोबर बाजूचा किंवा पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, असं सुद्धा आपण समजू शकतो. मग एक्सचा वर्ग बरोबर जसं तसं 12चा वर्ग किती आहे, 144. 9चा वर्ग किती आहे, 81. ठीक आहे, जर यांना मिळवलं तर किती येईल, 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, 2 हातचाला 1 आणि 1 आणि 1 2, म्हणजे किती आलं, 225. म्हणजे एक्स बरोबर किती येईल, 225. आणि 225 हा कितीचा वर्ग आहे, तर 225 हा 15चा वर्ग आहे. म्हणजे माझं उत्तर काय आलं, 15 हे आलं. ठीक आहे, बघा आता पुढचा प्रश्न सांगितला, एका मोठ्या रथाच्या, बघा एका मोठ्या रथ आहे, त्याच्या चाकाची त्रिज्या 2.1 मीटर दिली. ठीक आहे, आणि 6.6 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चाकाचे किती फेरे व्हावे लागतील. एकदम छान प्रश्न आहे. आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, इथून प्रश्न खूप छान विचारले. ठीक आहे, बघा एका चाकाची त्रिज्या दिली 2.1 मीटर. ठीक आहे, आपल्याला काय करावं लागेल, जर हा चाकाचं पूर्ण अंतर काढायचं ना गोल गोल, तर आपल्याला काय करावं लागेल, परीघ काढावं लागेल. काय करावं लागेल, परीघ काढावं लागेल. ठीक आहे, बघा आता आपण काय करू, परीघ काढून घेऊ सगळ्यात अगोदर. बघा परीघ काय येईल, तर परीघचं सूत्र काय आहे, 2 पाय आर. ठीक आहे, 2 पाय म्हणजे काय, त्रिज्याचे डबल, त्यालाच आपण काय म्हणतो, व्यास म्हणतो. ठीक आहे, किंवा पाय गुणिला व्यास असं सुद्धा आपण म्हणू शकतो. हा बघा, मग 2 गुणिला 22/7, कारण पायची व्हॅल्यू किती राहते, 22/7 गुणिले राहते. आणि आरची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 2.1 म्हणजे 21/10. बघा लक्षात घ्या, 2.1 होतं की नाही, यालाच मी काय लिहिलं, 21/10 लिहिलं, जेणेकरून आपल्याला काटाकारी करायला सोपं जाईल. ना बघा, 7 1 7, 7 3 21. ठीक आहे, बघा 7 3 21 झालं. समजा जर आपण 10 जर 2 न भाग दिला, तर आपलं उत्तर दशांश मध्ये 5 न भाग करायला आपला अवघड जाईल. म्हणजे आपण काय करू, एकदा डायरेक्ट गुणाकार करून घेऊ. बघा 22 2 44 आणि 44 गुणिला 3 मला करायचे. ठीक आहे, काय करायचे, 44 गुणिला 3 करायचं. किती येईल, 4 3 12, 2 हात चाला 1, 4 3 12 ने किती होईल, 13. किती आलं उत्तर, 132 आलं. आणि ह्या 10 न भाग द्यायचा. बघा हे जे उत्तर आलं माझं 132, याला काय करायचंय, 10 न भाग द्यायचा, म्हणजे उत्तर किती येईल, 13.2. पण 13.2 काय आलं, मीटर आलं. बरोबर, 13.2 किती आलं, मीटर आलं. आता व्यवस्थित लक्ष द्या, मी काय सांगतो बघा, आपल्याला 6.6 किलोमीटर दिलंय आणि इथं काय दिलंय, मीटर दिलंय. हे पण आपल्या कशामध्ये आलं, मीटर मध्ये आला. व्यवस्थित लक्ष द्या, बघा 13.2 मीटर. लक्षात घ्या, बघा काय उत्तर आलं आपलं, 13.2 मीटर. काय सांगितलं, 13.2 मीटर हे आपलं काय आला, परीघ आला. हा काय आलेला आपला परीघ आलेला. ठीक आहे, आता 6.6 किलोमीटर, त्याला काय करू आपण, किलोमीटर मध्ये, किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊ. बघा त्यासाठी तुम्ही हे सगळं सगळं पाठ करून ठेवायचं. काय सांगितलेलं आहे, किमी, हेक्टोडेका, मी, डेसी, सेमी, मिमी. ठीक आहे, पाठच करून ठेवायचं. कसं बघा, जर समजा 1 किलोमीटर तुम्हाला दिलं, तर तुम्ही खाली जायचं, एक एक शून्य वाढवत जायचं. म्हणजे बघा हे 10, हे 100, हे 1000. ठीक आहे, बघा हे 10,000, म्हणजे एक एक शून्य काय करायचा, वाढवत जायचा, एक एक शून्य वाढवत जायचा. ठीक आहे, आणि जर तुम्हाला वरती जायचं, एक एक शून्य कमी करत जायचं. जर तुम्हाला असं म्हटलं यांनी इथे 1 आहे, तर तुम्ही इथे 0.1 घेणार, परत 0.01 घेणार, अशा पद्धतीने. ठीक आहे, बघा बघा आता त्यानंतर काय सांगितलं लक्षात घ्या. मग आता आपल्याला काय दिलं, 13.2 मीटर दिले. मग अशी संख्या निवडायची ज्याच्यामध्ये आपल्याला शून्य जास्त येतील. मग बघा जर किलोमीटरला आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं, तर शून्य जास्त येतील. म्हणजे बघा जर किलोमीटर किती आहे, 6.6 आहे. बघा, एक मीटर घेतो, तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. बघा बघा आपल्याला किती, 13.2 आलं होतं आपलं उत्तर. हा बघा उत्तर किती आलं होतं, 13.2 आलं होतं. हे कशामध्ये आलं होतं, मीटर मध्ये. आता याला आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करणे. बघा हे काय आपलं किलोमीटर आहे, बरोबर आहे. जर दशांशला म्हणजे एक शून्य वाढला म्हणजे किती होईल, 66. परत एक शून्य वाढला म्हणजे किती होईल, इथे एक शून्य वाढला. बघा एक शून्य काढून टाकला, 66 झाली. परत एक शून्य वाढला, 66 झाली. आणि इथे किती होईल, आता 6,600 होईल. ठीक आहे, किंवा तुम्ही असं समजू शकता, 1 10 100 1000, म्हणजे याला काय करायचं, 1000 ना गुणिला करायचं, म्हणजे किती उत्तर आलं, 6,600 आलं. याला किती भाग द्यायचा आहे, 13.2. तर याला काय करू आपण, दशांश काढून टाकू. हा दशांश काढला म्हणजे वरती किती होईल, 10 होईल. आता आपल्याला काय करायचं, फक्त भाग द्यायचं. बघा 11 भाग जातो का, तो हो जातो.
11 जर भाग दिला तर 11 एक 11, 11 दुने 22. परत 11 भाग दिला 11 सके 66, 6 एक 6, 6 दुने 12. ठीक आहे. 2 जर भाग दिला तिथे किती वेळ जाईल? इथं शून्य अजून. ठीक आहे बघा. जर 2 भाग दिला तर किती वेळ जाईल? 5 वेळ जाईल. कारण इथे एक उरलेला आहे की नाही, हा एक आणि एक शून्य. व्यवस्थित समजून सांगतो, लक्षात घ्या बघा. तुम्हाला थोडं कन्फ्युज होत असेल, व्यवस्थित बघा. 6600 132. ठीक आहे बघा. काय होतं आपलं? 6600 भागीला 100 म्हणजे 13.2 होतं. त्याचं आपण काय केलं होतं? जो दशांश आहे त्याचा एक शून्य आपण काय केला होता? वर घेतला होता. ठीक आहे. बघा 11 जर भाग दिला तर 11 सकी 66. 11 जर भाग दिला तर 11 एक 11, 11 दुने किती? 11 दुने 22. ठीक आहे. एक उरला होता बघा. काय उरलं? 600 गुणिला 10 भागीला 12. बघा 6 एक 6, 6 दुने 12. ठीक आहे बघा. 2 न भाग दिला 5 वेळेस गेला म्हणजे किती उरेल? 50 इथं आणि 10 इथं म्हणजे टोटल किती येईल? 50 गुणिला 10 म्हणजे किती झाले? 500. 500 फेऱ्या आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. तुमच्या आता हे प्रश्न लक्षात आला असेल बघा. आता पुढचा प्रश्न खूप छान सांगितलेला. ठीक आहे. आता ह्या प्रश्नासाठी ना तुम्ही जास्त कन्फ्युज नाही होते. एकदम भारी सूत्र देतो तुम्हाला. त्या सूत्रानं हा प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता. ठीक आहे. बघा सूत्र काय आहे? तर जर क्षेत्रफळाची वाढ विचारली, फक्त वर्तुळाच्या क्षेत्रफळाची वाढ जर विचारली आपल्याला, तर काय करायचं? 2x अधिक x चा वर्ग भागीला 100. आता x म्हणजे काय? तर किती टक्क्याने वाढ झाली? किती जी संख्या आहे म्हणजे 50% झाली की नाही? 50 हे काय झालं आपलं? x झालं. ठीक आहे. फक्त काय करायचे तुम्हाला सूत्रामध्ये किमती ठेवायच्या. बघा 2 गुणिला 50 अधिक x चा वर्ग म्हणजे 50 चा वर्ग भागीला 100. ठीक आहे. 50 चा वर्ग भागीला 100. आता व्यवस्थित बघा. 50 दुनी किती होईल? 100 अधिक 50 चा वर्ग म्हणजे काय? 50 गुणिला 50 भागीला 100. बघा 50 एका 50, 50 दुने 100. 2 न भाग दिला किती वेळेस येईल? 25 वेळेस. हे 100 अधिक 25 म्हणजे टोटल किती झाले? 125, जे की आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. बघा बघा पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे? 1.1 मीटर लांबी असलेल्या तारेतून 11 सेंटीमीटरचा तुकडा काढा. इथे काय सांगितलेलं आहे? मीटर सांगितलेलं आहे आणि इथे काय सांगितलेलं आहे? सेंटीमीटर सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे, जर शून्य जिथे शून्य वाढला का तिथे काय करायचं? वाढवायचं. बघा मीटरचं सेंटीमीटर मध्ये जर केलं तर आपला शून्य वाढू शकतो. म्हणजे मीटर कुठे? हे इथे काय सांगितलं? 1.1 मीटर म्हणजे इथे किती होईल? 11 आणि सेंटीमीटरला किती होईल? 110 होईल. ठीक आहे. मग 110 सेंटीमीटर आहे, त्याच्यातून आपल्याला काय करायचं? 11 सेंटीमीटर वजा करायचं. आणि 110 मधून जर 11 गेले तर उत्तर किती येतं? 99 येतं. उत्तर किती येतं? 99, जे की आपल्या डी नंबरला काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. बघा त्यानंतर पुढचा प्रश्न काय सांगितला? 52 पत्त्यांच्या एका कॅटमधून ठीक आहे, कॅटमधून एक पत्ता काढला असता, तो पत्ता राजा असण्याची संभाव्यता किती? आता बघा एका पत्त्याच्या कॅटमध्ये 4 एक्के असतात, 4 राजे असतात, 4 राणी असतात आणि 4 गुलाम असतात. ठीक आहे. बघा मग आपल्याला काय सांगितलं? 52 पैकी आपण किती काढतोय? म्हणजे संभाव्यता किती आहे? तर 4 पत्त्यापैकी निघू शकतात. म्हणजे 52 पैकी निघू शकतात 4. ठीक आहे. 4 न जर भाग दिला 4 1 4, 4 त्रिक 12. ठीक आहे. म्हणजे 13/1 किंवा 1/12